शिरोळ येथे 1 फेब्रुवारीला दीनबंधू दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलन, कवी अरुण म्हात्रे संमेलनाध्यक्ष, डॉक्टर अनिल मडके उद्घाटक, डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांना जीवन गौरव तर कुमारी श्रेया केसकरला जिल्हा क्रीडा पुरस्कार। येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं शनिवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 10व्या दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी अरुण म्हात्रे हे भूषवणार आहेत। संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ धन्वंतरी व साहित्यिक डॉक्टर अनिल मडके यांच्या हस्ते होणार आहे। साहित्य संमेलनात कुरुंदवाडचे ज्येष्ठ कवी, विडंबनकार व गझलकार डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कारानं तर दानोळे येथील राष्ट्रीय तिरंदाजी खेळाडू कुमारी श्रेया केसकर हिला भाई दिनकरराव यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार व उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले। दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनानं शिरोळ परिसरातील साहित्य विश्वात नवचैतन्य निर्माण केलं असून प्रतिवर्षी राज्यातील नामवंत साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येतं। यावर्षी ठाणे येथील सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांना संमेलनाध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आलंय। अनेक कवी मंच गाजवणाऱ्या अरुण म्हात्रे यांचं 7 कविता संग्रह प्रकाशित असून त्यांना बहिणाबाई पुरस्कार, भारत तांबे पुरस्कार यासह अनेक पुरस्कार व मानसन्मान लाभलेत। विविध दूरदर्शन वाहिन्यांवर त्यांनी कविता, हास्य कवितांचं कार्यक्रम सादर केलेत। शिरोळ तालुक्याचे सुपुत्र व कुरुंदवाडचे डॉक्टर दिलीप कुलकर्णी हे नामवंत कवी म्हणून सुपरिचित आहेत। खुद्द महाकवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या विडंबन कवितांची तुलना आचार्य यात्रे यांच्या विडंबन कवितांशी केली। गझलकार म्हणूनही डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांनी मान्यता मिळवली आहे। त्यांना या साहित्य संमेलनात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। दानोळे येथील युवा खेळाडू कुमारी श्रेया अशोक केसकर हिनं वायनाड येथे झालेल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक मिळवलंय। नांदेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतही तिनं रौप्य व कांस्य पदक मिळवलंय। या उद्योन्मुख खेळाडूला यावर्षीचा भाई दिनकररावजी यादव जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे। या साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सहभाग असून रसिक श्रोत्यांना मान्यवरांच्या विचारधानासह निमंत्रित कवींच्या काव्य वाचनाचा आस्वाद मिळणार आहे। हास्यरसात चिंब करणारी कथाकथन आणि स्थानिक कवींचा बहारदार कविकट्टा याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या बदलाबाबत वैचारिक चर्चाही रसिकांना ऐकायला मिळणार आहे, अशी माहिती यावेळी सुनील इनामदार यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेला पृथ्वीराज सिंह यादव, सचिव शंतनू यादव, प्राध्यापक अनिल कुंभार, संजय सुतार, अविनाश उर्फ पांडुरंग माने यांच्यासह शब्दगंध साहित्य परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते।